बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखिका नीलम माणगावे लिखित कथा 11 रुपये 25 पैसे. किती पाऊस पडतोय हा. जरा म्हणून उसंत नाही, सतत धार लागली. चौथ्या मजल्यावरून आपल्या बाल्कनीतून बाहेर पाहत रजनी स्वतःला म्हणाली, 8 दिवस झाले नुसता झोडपून काढतोय पाऊस. सगळीकडे अंधारलेलं कुबट वातावरण. सगळीकडे नुसतं पाणीच पाणी. खाली जमिनीवर वाहणारं पाणी. रस्त्याचे जणू ओढे झालेत. वर ढगांनी गच्च धरून ठेवलेलं पाणी आणि ढगातून खाली पाऊस होऊन कोसळणारं पाणी. जीव धास्तावल्यासारखा झालाय. वेळ जाता जात नाही. रस्त्यावर माणसं दिसत नाहीत. शाळेला सुट्ट्या, ऑफिसेस बंद. बस, रिक्षा, प्रायव्हेट गाड्याच काय, लोकल गाड्या सुद्धा बंद. अर्धी मुंबई पाण्यात. आपण सुरक्षित आहोत, पण इतरांचं काय. घाबरायला झाले अगदी. जेवावंसं वाटत नाही, काही खावंसं वाटत नाही, झोप लागत नाही. सुरक्षित जागी सुद्धा असुरक्षित वाटायला लागले. तर पुरात अडकलेल्यांना काय वाटत असेल, काय झालं असेल त्यांचं. आपल्या गावात सुद्धा पाणी आलंय. लोकांना गाव सोडून जावं लागलं. सगळा गाव पाण्याखाली. आऊ बापा, छोटी जाऊ, तिची मुलं सगळ्यांनी गाव सोडलं. काय वाटत असेल त्यांना. पुन्हा जनावरं गावात. जनावरं म्हणजे दिरांचा जीव की प्राण. आऊना किती लळा म्हशींचा. त्यांना सोडून येताना काय वाटलं असेल. टीव्हीत दिसणारा महापूर नुसता बघून सुद्धा ताण यायला लागले आता. मग आपल्या घरातल्यांचं काय झालं असेल. एवढ्यात गॅसवर डाळ जळल्याचा वास आला. आमटी उतू गेली वाटतं म्हणत ती पळत आत आली. शेगडीवर आमटीचा पूर पसरलेला होता. वैताग आला तिला. आता हे आणि स्वच्छ करायचं. आमटी सगळी उतू गेली. ती नवऱ्याला उद्देशून म्हणाली, तुला वास नाही का आला जळाल्याचा. पण त्याला काहीच ऐकायला आलं नाही. अरे प्रवीण, ती म्हणाली. पण प्रवीण टीव्ही समोर, टीव्हीत डोळे खुपसून बसला. तीही तेच करत होती. पण पूर बघून बघून ताण यायला लागला म्हणून गॅलरीत जाऊन राहिली होती. एवढ्यात डाळ जळाली. आमटी उतू जाऊन जाऊन कढईतली उरली सुरली डाळ सुद्धा करपून गेली. प्रवीण तर दिवस रात्र टीव्ही समोरून हलत नव्हता. ऑफिस नाही, कुठं जायचं नाही, यायचं नाही. कसली गडबडच नसल्याने सगळा वेळ टीव्ही समोर. जणू पुरात स्वतःच अडकल्यासारखा. तिच्या लक्षात आलं, प्रवीण रात्री जेवलाच नव्हता. तिने सुद्धा नुसता भातच खाल्ला होता. आता तर आमटी पण जळून गेली. घरात भाज्या नव्हत्या. अजून गॅस होता म्हणून डाळ भात, पिठलं भात तरी करून खाता येत होतं. पटदिशी पिठलं करून 2 ताटात पिठलं भात घालून तिनं प्रवीणला जेवायला बोलावलं. चल उठ, जेवण करूया, ती म्हणाली. चल जेवण कर, मग बघत बैस पुन्हा टीव्ही. तो उठेना तसा तिने टीव्ही बंद केला. चल आधी जेव, चल. मला भूक नाही, तू जेव जा. अरे काल रात्री पण जेवला नाहीस तू, चल बघू आधी. कसा जेवू ग, तो काकुलतीला आल्यासारखा म्हणाला. माझा गाव पाण्यात, माझं घर पाण्यात, आमची जनावरं पाण्यात. जनावरांसाठी दादा गावातून बाहेर गेला नाही. तो आणि त्याचे मित्र जनावरांसाठी गावातच राहिलेत. अशात मी इथं कसा जीव. प्रवीण रडायलाच लागला. तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण तू जेवण सोडून काय होणार आहे. इथून तर आपण काहीच करू शकत नाही. सगळे रस्ते बंद. तिकडे जाऊन
अहो बापांना आधारही देऊ शकत नाही आपण. काय करू शकतो आपण? अगं कुणाशी बोलणंही होत नाही. सगळ्यांचे फोन बंद. काही समजतच नाही. बापाने एकदा फोन केला होता, त्यानंतर फोन सुद्धा नाही. त्यालाही 4 दिवस झाले. काय करावं काही समजेच ना. प्रवीण हतबल झाल्यासारखा म्हणाला, दादाला काही झालं तर? हे बघ, तू काळजी करू नकोस, काही होणार नाही दादांना. त्याची समजूत काढत ती म्हणाली, बाकीचे त्यांचे मित्र पण आहेतच ना, आणि तसंही फार धोका वाटला तर मिलिटरी कॅम्पवाले त्यांना तिथे ठेवणार नाहीत. जबरदस्तीनं आणतीलच. तू 2 घास खाऊन घे बघू आधी. नुसता भात तरी खा थोडा. तिनं त्याला जबरदस्तीनं खाऊ घातलं. इथं उपाशी राहून काय उपयोग? तिच्या मनात आलं, पूरग्रस्तांसाठी केलेल्या छावणी निवाऱ्यामध्ये सगळ्या पूरग्रस्तांची व्यवस्था केली आहे. जेवण खाणं, चहा, नाश्ता, कपडे, अंथरूण पांघरूण, औषधं सगळं पुरवलं आहे. लोक जेवत आहेत, खात पीत आहेत, आणि इथं आपण उपाशी राहून करणार तरी काय? पण याला कोण समजावणार? त्याच वेळी तिच्या मनानं वेगळाच मुद्दा उपस्थित केला. आतला आवाज म्हणाला, तुझे आई वडील भाऊ पुरात अडकले नाहीत ना, म्हणून असा विचार करतेस. तुझा गाव, तुझं घर, तुझी माणसं सुरक्षित आहेत म्हणून, पूरग्रस्त म्हणून त्यांना गाव सोडावा लागला असता. बेघर होऊन निर्वासितासारखं छावणीच्या आश्रयाला त्यांना राहावं लागलं असतं. कुणाचा फोन आला नसता, बरं वाईट काही समजलंच नसतं तर तुला समजलं असतं प्रवीणची मनस्थिती काय झाली आहे. मग तुला पूरग्रस्तांचं दुःख समजलं असतं. मग इथं सुरक्षित ठिकाणी गुदमरली असतीस, तू तडफडली असतीस. प्रवीणच्या जागी जरा स्वतःला ठेवून बघ, म्हणजे समजेल त्याला काय वाटत असेल ते. स्वतःच्याच विचाराने दीपा खजील झाली. तशी ती वाईट नव्हती, नाहीच. पण नवऱ्याचे आई वडील आणि स्वतःचे आई वडील यातलं अंतर पुसता आलं नाही. पण ती खजील झाली. तिला वाईट वाटलं. यात सगळं आलंच. ती स्वयंपाकाची झाकपाक करून आवराआवरीला लागली. गॅसच्या शेगडीवरचा आमटीचा पूर सुकला होता. तोही आवरून शेगडी स्वच्छ करायची होती. ती कामाला लागली. प्रवीण पुन्हा टीव्ही लावून बघत बसला. ओटा धुवून पुसून पुसलेलं कापड सुकवायला टाकण्यासाठी स्वयंपाकघराच्या गॅलरीचं दार उघडून ती गॅलरीत गेली. गॅलरीत ठेवलेल्या स्टँडवरचे कपडे तिने हाताने दाबून पाहिले. सगळे ओलेच. 2 दिवसांपासून घातलेल्या कपड्यांना विचित्र कुबट वास येत होता. काय करावं? पुन्हा पाण्यातून काढून पिळून टाकावं का? मनात विचार आला, पण तिने विचार परतवून लावला. परत पिळून टाकले कपडे तरी काय फरक पडणार आहे? पुन्हा वास येणारच. कधी एकदा पाऊस थांबतो आणि स्वच्छ ऊन पडतं असं झालं. स्टँडवरचे कपडे थोडे बाजूला सारून तिनं हातातलं फडकं तिथं वाळायला टाकलं. सहज रस्त्यावर खाली नजर गेली. वरून पडणारा पाऊस थेट रस्त्यावर आपटत होता आणि पुन्हा वर उसळत होता. गॅलरीला टेकून ती खाली पाहत राहिली. एवढ्यात दीपा, दीपा म्हणत प्रवीण ओरडला. 2 पावलं पळत ती स्वयंपाकघर ओलांडून हॉलमध्ये आली तर प्रवीण अत्यानंद झाल्यासारखा टीव्हीकडे बघत हसत होता. दीपा, बघ बघ, सगळ्या जनावरांना गच्चीवर बांधले. खालच्या आणि त्याच्या खालच्या मजल्यावर सुद्धा जनावरं बांधलीत. अरे वा, मस्तच मस्त. किती चांगली गोष्ट आहे. दीपा, दीपा, मला खूप खूप आनंद झालाय. दीपा, मी खुश आहे. वाव, माझे पैसे फिटले, फिटले माझे पैसे. सार्थक झालं माझ्या पैशांचं. दीपा बघ बघ. तो हसायलाच लागला. दीपाला समजेना त्याला वेळ लागली की काय. याला एवढा आनंद झालाय कसला. तासाभरापूर्वी रडत बसलेला हा एवढा खुश का झालाय. कुठले पैसे, काय पैसे. पैसे फिटले म्हणजे काय, आणि याच्या पैशाचं सार्थक झालं म्हणजे काय. त्याच्या भरकटल्यासारख्या बोलण्यानं ती घाबरली.
त्याच्या बोलण्यानं गोंधळली. त्याच्या असंबंध बोलण्याचा तिला अर्थबोधच होईना. आश्चर्यानं पण घाबरून तिनं त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडत होता. चेहरा प्रसन्न झाला होता. डोळे लकाकत होते. तिने टीव्हीकडे नजर टाकली तर टीव्हीत होडीतून माणसांना नेत असल्याची बातमी दाखवली जात होती. आणि हा हा आनंदानं जणू वेडा पिसा झाला होता. प्रवीण, ठीक आहेस ना? तिने काळजीने विचारलं. तसा, ठीक दीपा, मी खूप आनंदात आहे. काय आणि कसं सांगू तुला, शब्दात सांगता येत नाही मला. म्हणून तो उठला. तिचे दोन्ही हात धरून त्याने तिला गर 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 फुगडी घातल्यासारखं फिरवलं. फिरवतच राहिला. तिला फिरवत म्हणाला, मला फार फार आनंद झालाय दीपा. अरे थांब थांब, ती म्हणाली, चक्कर येते मला, थांब. फिरवणं थांबून त्यानं तिला खुर्चीवर बसवलं. स्वतः भेलकांड दुसऱ्या खुर्चीवर बसला. भिंती, जमीन, छत, खिडकी, टीव्ही सगळं फिरायला लागलं. तिने डोळे मिटून घेतले. प्रचंड धाप लागली होती. तरीही ती आतून घाबरली होती. नक्कीच याचा मानसिक तोल गेलाय. आपलं गाव पाण्याखाली गेल्याचा याला धक्काच बसलाय. तो सहन करता येत नाही याला. काय करा, कुणाला बोलवावं, तिला काही समजेच ना. ती तशीच बसून राहिली. एवढ्यात, घे पाणी पी. म्हणून त्याने पाण्याचा ग्लास तिच्या समोर धरला. म्हणाला, पाणी पी, बरं वाटेल तुला. सॉरी, पण आनंदाच्या भरात. तू बरा आहेस ना? तिने पुन्हा काळजीने विचारलं. तुला काय वाटलं, माझं डोकं फिरलंय, वेळ लागलंय मला? तसं नाही, पण तुझं वागणं, हसणं, आनंदी होणं मला काही समजेच ना. एवढा कसला आनंद झालाय तुला? सांगतो सांगतो, ती एक स्टोरी आहे. स्टोरी? तिनं आश्चर्याने विचारलं. तिला समजे ना ती स्टोरी त्याला आता पूर बघून का आठवावी आणि त्याचा एवढा आनंद का व्हावा. तिने खांदे उडवले, काहीच न समजल्यासारखं. भुवया उंचावल्या, ओठ दुमडून खाली नेले. त्याच्याकडे पाहतच राहिली ती. सांगतो सांगतो, तो म्हणाला आणि सांगत राहिला. त्याच्या समोर सगळं जसंच्या तसं दिसायला लागलं. तो काहीही विसरला नव्हता. तो म्हणाला, त्यावेळी मी 5वीला होतो. वय होतं 11 वर्ष. झाडामाडांनी समृद्ध असलेलं एक छोटंसं हिरवं कंच आमचं गाव. गावाला कुशीत घेतल्यासारखी गावाजवळून नदी वाहायची. नदी आत्ताही आहे, पण ती आता पहिल्यासारखी वाहत नाही. पावसाळ्यात फुगते, भरून ओसांडते आणि उन्हाळ्यात कोरडी ठक्क पडते. एवढी कोरडी की देह तडकून जातो तिचा. मला तिच्या कोरड्या पात्राकडे पाहवत नाही. पूर्वी मी लहान असताना नदीतून 12माही पाणी वाहायचं. नदीच्या अंगा खांद्यावर खिळूनच आमची पिढी वाढली होती. नदी म्हणजे आमचं जिव्हाळ्याचं ठिकाण. तर अशा कृष्णेच्या कुशीत वसलेलं छोटेसं पण टुमदार गाव. कृष्णामाईनं कधी आपली मर्यादा ओलांडली नव्हती. कधी तिनं आपल्या लेकरांना गावाबाहेर हाकलून काढलं नव्हतं. कधी आपला रुद्रावतार दाखवून घाबरवलं नव्हतं. कधी 2-4 वर्षातून टेक चढून ती वर यायची आणि गाव सुखात असल्याचं बघून समाधानानं परत जायची. गावात ना भांडण, ना तंटा, ना कसलं राजकारण. अख्ख्या गावात दारू पिणारा एकटाच होता, पण तोही कृष्णेसारखा आपल्या मर्यादेत होता. 80% जैन वस्ती आणि राहिलेल्या 20% दलित, मराठा आणि लिंगायत. स्वाभाविकच जैन समाजाचा पगडा मोठा होता. गावात एक छोटंसं जैन मंदिर होतं. एक लक्ष्मीचं देऊळ, ती गाव देवी होती. साऱ्या गावाची होती. एक छोटं मंदिर आणि एक महादेवाचं देऊळ. 7वी पर्यंतची एक शाळा, एक दवाखाना, बस. जैन समाजाची वस्ती मोठी असल्यामुळे महाराज माताजी नेहमी गावात यायचे.
चातुर्मासात मोठा मुनिसंघ यायचा. संघात 20-22 त्यागी असायचे. त्यात महाराज, माताजी, ब्रह्मचारी वगैरे असायचे. 4 महिन्यांचा तो जणू धर्मोत्सव असायचा. पहाटे 5 वाजताच मंदिरातला स्पीकर सुरू व्हायचा. ओंकार मंत्रानेच गावाला जाग यायची. गाव जणू पहाटेपासूनच चैतन्याने डोलायचा. पहाटे 5 पासून रात्री 10 पर्यंतचा वेळ कसा जायचा कुणाला समजायचं नाही. स्वाध्याय, प्रतिक्रमण, पाठशाळा, मुनींचा आहार, सामायिक दुपारचं प्रवचन, संध्याकाळची आरती, रात्रीची प्रश्नोत्तरे. गाव एका भावसमाधीत असायचा. समाधानात झोपायचा आणि उत्साहात उठायचा. आमच्यासारखी शाळकरी मुलंसुद्धा याचाच एक भाग असायची. मला आणि माझ्या मित्रांना हे सगळं फार आवडायचं. आम्ही रमायचो या वातावरणात. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी तर तहान भूकही विसरायचो. महाराज आहाराला निघाले की कोपऱ्या कोपऱ्यावर जाऊन राहायचो. दुपारी तर मंडपातच. दुपारचं प्रवचन मंडपात असायचं. 4 महिन्यांसाठी मोठा मंडप घातलेला असायचा. प्रवचनावेळी मंडप गच्च भरलेला असायचा. आजूबाजूच्या गावातूनही लोक प्रवचन ऐकायला यायचे. लांब गावचे गाड्या करून यायचे. गावात पायी पाहुण्यांचा राबता असायचा. मी आणि माझे मित्र आम्ही मुलं प्रवचन सुरू होण्याआधीच पुढे येऊन जागा धरून बसायचो. महाराज छोट्या छोट्या गोष्टी सांगत उपदेश करायचे. आम्हाला ते आवडायचं. खूप सगळं डोक्यावरून जायचं, पण त्यातल्या गोष्टी लक्षात राहायच्या. एकदा दिल्लीकडचे काही लोक आले होते. प्रवचनाच्या आधी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर आल्यांपैकी उंच गोरे असलेले एक आजोबा बोलायला माईकसमोर उभे राहिले. त्यांना मराठी येत नव्हतं. ते हिंदूतून बोलत होते. आम्हाला फारसं समजत नव्हतं, पण लोक टाळ्या वाजवत होते. नंतर गावातले माझ्या मित्राचे चिन्मयचे आजोबा बोलायला उठले. गावातले लोक त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणायचे. गांधीजीच्या बरोबर ते स्वातंत्र्य संग्रामात होते म्हणे. गावातले लोक त्यांना मानायचे. तर चिन्मयचे आजोबा बोलायला उठले आणि दिल्लीच्या पाहुण्यांनी जे सांगितलं ते सोप्या मराठी भाषेत सांगितलं. ते म्हणाले, पाहुणे म्हणतात तुमचं गाव छान आहे. गावाजवळून नदी वाहते. पाण्याची कमी नाही. पीक पाणी चांगलं येतंय. लोकांच्या जवळ पैसा आहे. ऊस पिकामुळे लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. गावातली घरं चांगली आहेत. काहींचे तर सिमेंट कॉन्क्रीटचे बंगले आहेत. घरटी गाड्या आहेत. छोटं का होईना मंदिरही चांगलं आहे. पण आजोबा बोलायचे थांबले. सगळ्यांकडे पाहत राहिले. पण काय? लोकांना समजे ना. तेवढ्यात आजोबा म्हणाले, पण महाराजांना राहायला आसरा नाही. चांगली जागा नाही. महाराज मंदिरात इथं तिथं राहतात आणि माताजी आमच्या घरात वाडीवर राहतात. हे काही बरोबर नाही. आपण चांगल्या उबदार घरात राहायचं आणि महाराज माताजींना राहण्यासाठी गावात सोयच नाही. तेव्हा पाहुण्यांनी गावात एक मुनी निवास म्हणजे गुंफा बांधायची कल्पना मांडली आहे. त्यासाठी गाववाल्यांनी उदार मनाने देणगी द्यावी. मंदिराजवळ जागा द्यावी आणि त्या जागेत मुनी निवासाची इमारत उभी करावी. त्यासाठी पैसे लागणार आहेत. दिल्लीचे पाहुणे मदत करणार आहेत, पण आपला सहभाग महत्त्वाचा आहे. त्या क्षणी माझ्या मनात आलं, अरे खरंच आपण घरात झोपतो, दारं खिडक्या बंद करतो, तरी आपल्याला थंडी वाजते. मग आपण 2-2 पांघरुणं अंगावर घेतो. महाराज तर मंदिरात राहतात. पहाटे 5 पासून रात्री 10 पर्यंत मंदिर उघडच असतं. मंदिराच्या एका बाजूला असलेल्या मोकळ्या व्हरांड्यात ते राहतात. ते काही पांघरत पण नाहीत. त्यांना किती थंडी वाजत असेल. दिल्लीचे पाहुणे म्हणतात ते बरोबर आहे. महाराजांसाठी राहण्याची सोय पाहिजे. गावात एक मुनी निवास असायलाच पाहिजे.
मला काय वाटलं कुणास ठाऊक, मी एकदम उठलो. बसलेल्या सगळ्या माणसांतून बाहेर जायला लागलो. अरे बस, कुठे चाललायस? बस बस बस, खाली बस, लोक म्हणत होते. माझा शर्ट धरून खाली ओढत होते, पण मी गेलोच बाहेर. बाहेर पडल्यानंतर पळत पळत घरला गेलो. कपाटावर माझी मातीची पैसे साठवण्याची बँक होती. गाडग्याच्या म्हणजे माझ्या बँकेच्या वर आत पैसे टाकण्यासाठी लांबट छोटी फट होती. त्यातून मी आत टाकून पैसे साठवत होतो. मला त्याची सायकल घ्यायची होती, पण सायकल मनातून गेली आणि त्या ठिकाणी मुनी निवासाची इमारत दिसायला लागली. बापा ते गाडगं कपाटावर ठेवायचे. खुर्ची पायाखाली घेऊन माझी बँक मी कपाटावरून खाली काढली. हातात बँक घेऊन मी पुन्हा पळत पळत मंडपात गेलो. स्टेजसमोर बसल्या माणसात आपल्या जागी न जाता मी सरळ स्टेजवर गेलो. अरे कुठे चाललायस? कोणीतरी म्हणालं. खाली घ्या त्याला, खालून कोणीतरी म्हणालं. पण मी कुणाचं न ऐकता थेट महाराजांसमोर गेलो आणि म्हणालो, मुनी निवासासाठी हे माझे पैसे घ्या. एवढ्यात चिन्मयचे आजोबा माझ्याजवळ येऊन म्हणाले, कुठून आणलेस पैसे? घरातून. मी आनंदाने म्हणताच त्याने विचारलं, तुझ्या आई वडिलांना विचारून आणलेस की न विचारता आणलेस? हे माझे पैसे आहेत साठवलेले. मी म्हणालो, त्यांना काय विचारायचं? मला माहीत आहे ते रागावणार नाहीत. मग यातले पैसे काढू? काढा. पण काढायचे कसे? बँक फोडून काढा. मी म्हणालो. स्टेजवरचे सगळेच माझ्याकडे पाहत होते. महाराज माताजींचे डोळे तर आश्चर्याने माझ्याकडेच पाहत होते. खालच्या लोकांना स्टेजवर काय चाललंय ते समजत नव्हतं. लोक गोंगाला करायला लागले. मी पाहिलं तर माना वर करून करून लोक पाहायला लागले होते. इकडे चिन्मयच्या आजोबांनी माझी बँक एका बुक्कीत फोडली. सगळी चिल्लर बाहेर पडली. खणखणीत आवाज आला. आजोबांनी चिल्लर मोजली आणि म्हणाले, 11 रुपये 25 पैसे आहेत. माझ्याकडे एवढेच आहेत. मी म्हणताच त्यांनी मला उचलून घेतलं आणि म्हणाले, अरे बाळ्या, हे 11 रुपये नाहीत, 11 लाख रुपये आहेत. 11चे 11 लाख कसे झाले मला समजेना. त्यांनी मला खाली उतरवलं. म्हणाले, चल महाराजांच्या समोर ठेव पैसे. आपल्या डोकीवरची पांढरी टोपी काढून त्यांनी ती चिल्लर त्या टोपीत ठेवली आणि म्हणाले, ही टोपी महाराजांसमोर ठेव आणि नमस्कार कर. पैसे घातलेली टोपी महाराजांसमोर ठेवून मी नमस्कार करताच आपल्या पिंचीचा स्पर्श माझ्या डोकीवर 2दा करून महाराज म्हणाले, खूप मोठा होशील तू. आमचे आशीर्वाद आहेत. तू केलेलं हे दान वाया जाणार नाही. चिन्मयच्या आजोबाने मला पुन्हा उचलून घेतलं. माईक समोर जाऊन ते म्हणाले, या मुलाने. मला मग त्याने विचारलं, नाव काय रे तुझं? प्रवीण. मी म्हणताच ते पुन्हा माईक समोर म्हणाले, मुनी निवास बांधायची कल्पना मांडताच या मुलाने, प्रवीणने, आपल्या खाऊचे साठवलेले पैसे कुणी न सांगता आणून दिले. याला म्हणतात संस्कार. धन्य त्याचे आई वडील आणि धन्य त्याच्या घरचे. मी तर म्हणेन त्याने दिलेले हे 11 रुपये 25 पैसे म्हणजे 11 लाख रुपये आहेत. त्याने दिलेली ही पहिली देणगी आहे. त्याने केलेल्या या दानाची किंमत फार मोठी आहे. त्याची मोजदादच करता येणार नाही. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. टाळ्या थांबायच्या अगोदरच दिल्लीचे पाहुणे उठून माईक समोर आले. त्यांना बघून आजोबांनी मला खाली उतरवलं आणि मला घेऊनच ते आपल्या जागेवर बसले. आणि दिल्लीच्या पाहुण्यांनी मुनी निवासासाठी 50,000 रुपये देण्याचं जाहीर केलं. लोकांनी पुन्हा टाळ्यांचा कडकडाट केला आणि मग लोकांनी जणू पैशांचा पाऊसच पाडला. कोणी 1,000, कोणी 5,000, कोणी 25,000, कोणी लाख, 2 लाख रुपयांच्या देणग्या जाहीर केल्या. प्रत्येक वेळी टाळ्यांचा पाऊस पडायला लागला. गावातल्या दुकानदाराने मंदिराजवळची आपली जागाच मुनी निवासासाठी देऊन टाकली. आता तर टाळ्या थांबेच नात. आणि मग बायका कशा मागे राहतील?
कुणी आपल्या हातातल्या सोन्याच्या पाटल्या काढून दिल्या, कुणी बिलवर काढून दिले, कुणी गळ्यातली बोरमाळ काढून दिली. अनेक बायकांनी आपल्या बोटातल्या अंगठ्या काढून दिल्या. या सगळ्याचा परिणाम माझ्या मित्रांवरही झाला. आपापल्या कुवतीनुसार 4 रुपये, 5 रुपये, 2 रुपये त्याने आणून दिले. सगळा जणू चमत्कारच होता आणि त्याची सुरुवात माझ्यापासून झाली होती. प्राजक्ताचं झाड हलवताच केशरी देठाची पांढरी शुभ्र फुलं टपटपून खाली पडावीत आणि त्याच्या सुगंधाने झाडाखालची मातीही सुगंधानं घमघमून उठावी, तसं काहीसं झालं. मुनी निवासाचं कल्पनेतलं झाड डोळ्यासमोर उभं करताच दागदागिने पैसे विखरून पडले. त्याच्या भावगंधाची लागण दुकानदाराला झाली. त्याने आपली जागा देऊन टाकली. अगदी सहज अंगणातल्या झाडाचं फूल देऊन टाकावं तसं. मुनी निवासाचं स्वप्न सत्यात यायला मग असा किती वेळ लागणार? याचं श्रेय सगळ्यांनी मला दिलं, माझ्या 11 रुपयांना दिलं. पुढच्या 15 दिवसात भराभर सूत्र हल्ली. इंजिनियरकडून प्लॅन तयार होऊन झाला आणि पंडितांनी पाया खुदाईचा मुहूर्त काढून दिला. सगळा गाव कामाला लागला. तेव्हा महाराज म्हणाले, म्हणे, पाया खुदाई त्या मुलाच्याच हस्ते करा. आणि पाया खुदाईचं काय, पायाभरणी सुद्धा माझ्याच हस्ते गेली. प्रवीण सांगत असताना दीपा त्याच्या सांगण्यात गुंतत गेली. सगळं आपल्या समोरच घडत असल्यासारखं वाटलं तिला. अरे वा, ती म्हणाली, भारीच की. पण त्याचं लक्ष नव्हतं. तो आपल्याच बालविश्वात होता. तेव्हा त्याच्या पाठीवर थाप मारून ती म्हणाली, तू तर एकदम हिरोच झालास की. काय म्हणालीस? त्यानं दचकून विचारलं. तशी हसून ती म्हणाली, 5वीच्या पोराकडून पाया खुदाई, पायाभरणी, ग्रेटच. तुला अगदी हिरो झाल्यासारखं वाटलं असेल ना? वाटलं ना. एवढीशी छाती फुगली माझी. घरात गेल्यावर आईनं तर मिठीच मारली. म्हणाली, केवढं मोठं काम तुझ्यामुळे चालू झालं. पण काय? दीपाने विचारलं. आता पणचं काय? मला नंतर पश्चाताप झाला. पश्चाताप? तिला काही समजेच ना. एवढं सगळं चांगलं घडल्यानंतर पश्चाताप व्हायचं कारणच काय? तिने विचारलं. कशाचा पश्चाताप? 11 रुपये दिल्याचा. म्हणजे मी 11 रुपये दिले नसते तर कदाचित मुनी निवास झालाच नसता. मी त्याला कारणीभूत झालो. फक्त कारणीभूतच. तू 11 रुपये दिले नसतेस तरी सुद्धा मुनी निवास झालाच असता, कारण त्याची गरज होती. आणि ती हसत म्हणाली, तसंही 11 रुपये म्हणजे काही फार मोठी रक्कम नाही. त्या वाचून काही अडलं नसतं. सुरुवात आणखी कोणीतरी केली असती. तुझं बरोबर आहे. पण ज्या वेगानं ते झालं त्या वेगानं झालं नसतं. कारण एक लहान मुलगा उत्स्फूर्तपणे आपल्या खाऊचे साठवलेले पैसे देतो हे पाहूनच दिल्लीच्या पाहुण्यांनी 50,000 रुपये देऊ केले. त्या क्षणीच. नंतर काय, पैशांची वृष्टीच झाली. म्हणजे उत्स्फूर्तपणा येण्यासाठी माझ्या 11 रुपयांचं मोल होतच. ठीक आहे. पण तुला पश्चाताप का झाला त्याचा? त्याची एक गोष्ट आहे घडलेली. सांग बरं, तुला पश्चाताप वाटण्यासारखं एवढं काय घडलं? प्रवीण पुन्हा 30-32 वर्ष मागे गेला. पुन्हा बालवयात जाऊन पोहोचला. मंदिर परिसरात धावाधाव करू लागला. वारा होऊन गल्ली बोळातून फिरू लागला. मुनी निवासाच्या पायऱ्यावरून पळापळी करू लागला. पायाभरणीनंतर उभारणारे कॉलम, भराभर वर सरकणाऱ्या भाजक्या विटांच्या भिंती, वर पडणारे स्लॅब, खिडक्या, दारं, रंगरंगोटी, सगळं त्याच्या समोर आलं. श्रमदानात गावकरी कमी पडले नाहीत कुठं. या सगळ्याचा तो बाल साक्षीदार होता. आणि बघता बघता वास्तुशांतीचा दिवस उगवला. वेगवेगळ्या गावचे शास्त्री पंडित पहिल्या दिवशीच आले होते. महाराजांचा संघ तर 8 दिवसांपूर्वीच आला होता. दिल्लीचे पाहुणेही आले होते. सर्वांच्या साक्षीने पूजा अर्चा, होम हवन, शांती, मंत्र, जप जाप्य सगळं जोरात चाललं होतं. अधूनमधून बँड वाजत होता. सगळा गाव एक झाला होता. पै पाहुण्याने घरं भरली होती. मुलं तर 2 दिवस शाळेलाच गेली नव्हती. कुणी त्यांना शाळेला जायलाही सांगितलं नाही.
घरचं कार्य असल्याच्या भावनेनं सगळे सामील झाले होते. इथंपर्यंत सगळं छान चाललं होतं. बिघडलं ते जेवणावळीच्या पहिल्या पंक्तीच्या वेळी. प्रवीण समोरून हे सगळं दृश्य सरकत होतं, एखाद्या चित्रपटासारखं. तो काही बोलत नाही हे पाहून दीपा म्हणाली, अरे बोलता बोलता थांबलास का? तुला पश्चाताप झालाय का? हे नाही सांगितलंस तू? सांगतो, तो म्हणाला आणि पुन्हा बालवयात जाऊन सगळं अनुभवत असल्यासारखं तिला म्हणाला. दुपारी जेवणाची पहिली पंगत बसली. मुनी निवासाच्या वरच्या मजल्यावर पूजा, होम, शांती मंत्र वगैरे चाललं होतं. खालच्या मजल्यावर जेवणाची व्यवस्था केली होती. स्वयंपाक बाहेरच्या बाजूला एका छताखाली चालला होता. जेवणावळ आत चालली होती. पहिल्या पंक्तीसाठी रांगोळी काढली होती. ताटाभोवती बसायला सतरंजीच्या पट्ट्या अंथरल्या होत्या. दिल्लीचे पाहुणे, गावातील काही मातब्बर, प्रतिष्ठित लोक पंगतीत होते. मला पण आवर्जून बोलावलं होतं. मी गेलो. माझ्याबरोबर माझे 2 मित्रही होते. आम्ही तिघं ओळीनं बसलो. एका कोपऱ्यात उदबत्ती लावून ठेवल्यानं हॉल सुगंधानं भरला होता. त्यातच वरच्या मजल्यावरून येणारा होमामध्ये सोडलेला तुपाचा, कापराचा वासही मिसळला होता. त्यामुळं एक वेगळाच मिश्र वास पसरला होता. आम्हाला फार छान वाटत होतं. माझ्याकडे बघून तर सगळे छान हसत होते. मला फारच भारी वाटायला लागलं होतं, पण लाजही वाटत होती. मोठ्या माणसांबरोबर जेवायला बसल्याची. माझे मित्र तर भेदरलेच होते, घाबरलेही होते. आम्ही जातो रे, माझा मित्र गोरख माझ्या कानाजवळ म्हणाला. इथं बसायला कसं तरीच वाटायला लागले रे. काही होत नाही रे, बसा. मी त्यांना उठू दिलं नाही. माझ्यासोबत जबरदस्तीनं ते बसवलं. ते बसले, पण उठायच्या तयारीत असल्यासारखे चवड्यावरच बसले. मांडी घालून बसा रे सरळ, मी त्यांना म्हणालो. एवढं घाबरायला काय झालंय? बसा सरळ मांडी घालून. दोघांनी मांड्या घातल्या. पंक्तीत सगळे बसल्यावर जीवनधर तात्या सगळ्यांच्या समोर ताटं ठेवत चालला. माझ्यासमोर आल्यावर माझ्यासमोर ताट ठेवत माझ्या मित्रांकडे बघत तो म्हणाला, ही पोरं कोण रे? माझे मित्र आहेत, मी म्हणालो. तसं त्यानं मित्रांनाच विचारलं, काय रे, नाव काय तुमचं? मी गोरख. गोरख कांबळे म्हणतात. आडनाव बिडनाव आहे का नाही? जीवनधर तात्याला विचारतात. कांबळे, गोरख म्हणाला. गोरख कांबळे. आणि तू रे? तात्यानं अब्बासला विचारलं. तसा अभ्यास घाबरलाच. तत्त पप्प करत म्हणाला, मी अब्बास मुजावर. भडवीच्या नो, तुम्ही कसं काय रे इथं? तात्या चिडून 2 पावलं मागे सरकून म्हणाला, तुमची हिंमत कशी झाली रा इथं येण्याची? हा, असं कसं येऊन बसलाय जेवायला? तात्याचा अवतार बघून दोघं उठायला लागले. तसे गोरखला खाली बसवत मी म्हणालो, बसा रे, काही नाही होत. दोघं पुन्हा बसले. तसा तात्या ओरडला, काय म्हणतोय मी? उठा उठा. कोण बोलावले तुम्हाला? मी बोलावलंय, मी म्हणताच, तू? तो माझ्याकडे डोळे वटारून पाहत म्हणाला, फार शहाणा झालास होय. कुणाला विचारून बोलावलंस यांना? जरा तरी शहाणपणा. म्हण मी बोलावलंय. ए उठा रे, उठा. तात्या मित्रांना उद्देशून म्हणताच मी म्हणालो. ते उठणार नाहीत. माझ्या आवाजातला ठामपणा बघून, काय? तो चौथाळ्यासारखा म्हणाला, का नाही उठणार? त्यांनी पण पैसे दिलेत बांधायला. पैसे? किती दिलेत पैसे? 5-5 लाख रुपये. मी म्हणताच तो आश्चर्याने म्हणाला, 5 लाख? 5वर किती शून्य आहेत ते तरी माहीत आहे की यांना? काय रे, किती रुपये दिलेत? तात्या विचारतात. 5 रुपये. दोघे एकदम म्हणाले, आमच्याकडे तेवढंच होते. ह्यो काय म्हणतोय मग? माझ्याकडे बोट करून तात्या म्हणताच मी एकदम म्हणालो, माझे 11 रुपये म्हणजे 11 लाख रुपये आहेत असं चिन्मयचे आजोबा म्हणाले. महाराज सुद्धा म्हणाले. मग यांच्या 5 रुपयांना 5 लाख का नाही म्हणायचं?
त्यांचा पण हक्कच आहे जेवणावर. हक्काची भाषा कुणाला शिकवतोस रे मला? जीवनदर तात्या चिडलाच. म्हणाला, लई डोक्यावर घेतलंय तुला गाववाल्याने. 11 रुपये काय दिलेस? आबाला हात टेकले होय तुझे? आणि तोरा कुणाला दाखवतोस? मला तर मी काय तोरा दाखवला समजलंच नाही. तात्या पुढं म्हणाला, पाया खुदाई पाया भरणी तुझ्या हातानं केली, पण माझ्या पुढं नाही चालायचं ते. लहान मुलगा आहेस तर मुलासारखाच राहा. ए उडा रे उडा, जावा. तात्या अब्बास आणि गोरखला म्हणाला, लाजा कशा वाटल्या नाहीत रे तुम्हाला पंक्तीत येऊन बसायला? हा? पुढं तो स्वतःशीच पुटपुटल्यासारखा म्हणाला, तरी बरं लवकर लक्षात आलं, नाही तर सगळी पंगत बाटून जायची. म्हणून त्यानं दोघांना उठवलं, जेवणाच्या ताटावरून हाकलून काढलं. एव्हाना सगळे जवळ येऊन राहिले. तात्याला काय झालं काय झालं विचारायला लागले. तात्या काही सांगायच्या आतच दोघं उठून पळाले. मी पण त्या दोघांच्या मागून पळालो. अरे अरे तू कुठं चाललास? अनेक आवाज आले, पण मी थांबलो नाही, गेलोच. मला भयंकर राग आला, रडायला झालं. आपल्या मित्रांना जेवायच्या ताटावरून उठवलं हे मला आठवलं नाही. रडत रडत मी पळत गेलो. अब्बास पुढं, गोरख त्याच्या मागं आणि मी दोघांच्या मागं. मी ओरडलो, अरे थांबा थांबा. दोघं आणखीच पळायला लागले. मी पण आलोय रे, थांबा. मी ओरडून म्हणता दोघे थांबले. मी त्यांच्याजवळ गेलो तर दोघं रडायला लागले. मीही रडायला लागलो. आमचं काय चुकलं रे? अब्बास रडत म्हणाला, आम्ही तर पैसे पण दिले होते. गोरख रडत म्हणाला, आणि तू बोलावलंस म्हणून जेवायला आलो, नाहीतर कशाला आलो असतो आम्ही? मला काय बोलावं सुचवेना. रडत रडत तिघं अब्बासच्या घरात आलो. अब्बासच्या आम्मीनं विचारलं, काय झालं रडायला? अब्बासनं सगळं सांगितलं. तशी ती म्हणाली, तुम दोनों को जानाच नहीं था उधर, क्यों गए? मीच बोलावलं होतं त्यांना. मी रडत रडत म्हणालो तशी मला जवळ घेऊन माझे डोळे पुसत ती म्हणाली, मत रो बेटा, तुमने कुछ गलत नहीं किया. प्रभु, तात्या ने. मी आणखीच रडायला लागलो. उसका भी कोई कसूर नहीं. ती म्हणाली, उसको वैसे ही सिखाया है. खैर छोड़ो ये सब, अभी तुम बच्चे हो, समझ नहीं पाओगे. हमें इसकी आदत है, तू रो मत. म्हणून तिनं तिघांनाही आत नेलं आणि जेवायला वाढलं. चपाती, बटाट्याची भाजी आणि भात खाऊन मी घरी गेलो. गाव आनंदात होता, पण मी दुःखात होतो. रात्री आईला सांगितलं सगळं, तर आई म्हणाली, तुझंच चुकलं, तू त्यांना पंक्तीला न्यायला नको होतस. पण का? मी रागातच विचारलो. तशी ती म्हणाली, अरे पंक्तीला विटाळ झाला असता ना. तो कसा काय? मी धुसफुसलो. ती शांतपणे म्हणाली, अरे ती दोघं आपल्या जातीची नव्हती, एक मुसलमानाचा आणि दुसरा दलितांचा. ते कसं चालेल समाजाला? समाजाला त्यांचे पैसे चालले, मग ते का नाही चालत? फार शहाणा झालायस का तू? आईनं मलाच रागवलं. मी रडत रडत दुसऱ्या खोलीत जाऊन दार बंद करून आतून कडी घालून रडत बसलो. कितीतरी उशीर. बापानी मग आल्यावर कडी काढायला लावली. मी कडी काढली. झोप आता, उशीर झालाय, उद्या बोलूया म्हणून ते गेले. पण दुसऱ्या दिवशी त्यांनी काही विचारलं नाही, मी पण काही सांगितलं नाही. मात्र त्यानंतर मी एकदाही मुनी निवासात पाऊल टाकलं नाही. काय येत नाहीस म्हणून मला कोणी विचारलं नाही. सगळ्यांनी जणू माझं नाव टाकलं. मुनी निवास झाला. लोक मला विसरले, पण मला ते कधीच विसरता आलं नाही. मुनी निवास रस्त्यावरच असल्याने जाता येता दिसायचाच आणि मला त्रास व्हायचा. डोळ्यांसमोर पंक्तीतून उठून गेले मित्र दिसायचे आणि पश्चाताप व्हायचा. वाटायचं आपले 11 रुपये फुकट गेले.
पुढं 7वी नंतर मी गाव सोडून कोल्हापूरच्या हॉस्टेलमध्ये राहायला गेलो. आता मुनी निवास रोज दिसत नव्हता, पण गावी आल्यावर त्रास व्हायचाच. मी रस्ता बदलून लांबच्या रस्त्याने जायला लागलो. त्या रस्त्याने गेलं की मुनी निवास लागायचा नाही. माझ्यापुरती मी सोय करून घेतली. सुटकाच म्हणेनच. मी स्वतःला सोडवलं. तरी आठवण झाली की त्रास होतोच आणि पश्चातापही होतो. 11 रुपये उत्स्फूर्तपणे दिल्याचा. जाऊ दे, सोडून दे आता, ती म्हणाली. खूप वर्ष झाली त्याला. मनात एवढा राग धरणं बरं नाही. अब्बाच्या आईला त्या काळी जे समजलं ते तू अजूनही समजून घेत नाहीस. कसा समजून घेऊ? तेव्हा मी लहान होतो, पण आजही मला त्याचा त्रास होतो. पटत नाही मला ते, पण तरी मी आज खुश आहे. आता आश्चर्यानं त्याच्याकडे बघण्याची तिच्यावर वेळ आली. खुश होण्यासारखं एवढं काय झालं त्याला? 2 तासापूर्वी गावात आलेला महापूर बघून हा रडत होता, काळजीनं घुसमटत होता. टीव्हीवरचा पूर बघता बघता हा हसला, खुश झाला. त्याच खुशीत त्यानं आपल्याला गरगर फिरवलं. त्याच्यानंतर गावातल्या मुनी निवासाच्या बांधणीचा इतिहास सांगितला, स्वतःचा राग सांगितला, वाटत आलेला पश्चाताप सांगितला, आणि आता म्हणतो मी खुश आहे. या खुशीचं कारण काय असावं? सांगतो, माझ्या खुशीचं कारण सांगतो. तोच म्हणाला, मला आनंद याचा झालाय की माझे 11 रुपये सत्कारणी लागले. मी दिलेल्या त्या 11 रुपये 25 पैशाचं सार्थक झालं. ते कसं काय? मग आता टीव्हीत पाहिलं मी. त्याच्या उत्साहाचा पूर ओसंडून वाहत होता. काय पाहिलंस एवढं? अगं, पूरबाधित गावं दाखवत असताना वार्ताहरानं सांगितलं की आपल्या गावातल्या मुनी निवासामुळे जवळजवळ 200 जनावरं वाचली. म्हणजे? आता तिचा उत्साह वाढला ऐकायला. अगं, गावातली शक्य होतील म्हणजे मावतील तेवढी जनावरं जात पात धर्म न बघता सगळी मुनी निवासात सुरक्षित ठेवली. पहिल्या दुसऱ्या मजल्यावर तर जनावरं ठेवलीच, पण गच्चीवर सुद्धा जनावरं बांधून ठेवली. मंदिरासमोरील मानस्तंभाभोवती सुद्धा गायी म्हशी बांधल्या. मला एवढा आनंद झालाय म्हणून सांगू, आपल्या समाजानं मागची कसर भरून काढली. गोरख आणि अभ्यासला पंक्तीतून उठवून पाप केलं होतं म्हणजे त्यांच्यावर अन्याय केला होता. त्याचं परिमार्जन केलं म्हणायचं. पुराने ही संधी दिली. खरं तर पुरालाच धन्यवाद द्यायला हवेत. अरे पण हे काही कायमसाठी असणार नाही, तिने आपली शंका बोलून दाखवली. पूर उतरून गेल्यावर पुन्हा तसंच राहील, काही बदलणार नाही. जात धर्म विसरणं हे तत्कालीनच ठरेल. लोक पहिल्यासारखेच वागतील, तसेच राहतील. तसेच राहणार. मला त्याची कल्पना आहे. लोक सहजासहजी बदलणार नाहीत. पण त्यांनी संकटकाळी मदत केली. सगळ्याच जनावरांसाठी मुनी निवास खुला केला. हेही काही कमी नाही. चांगल्याला चांगलं तर म्हणायलाच हवं ना. बरोबर आहे तुझा आनंद मी समजू शकते. खरंच आज मी खुश आहे. माझे 11 रुपये खऱ्या अर्थानं सार्थकी लागले. आणि काय? तिनं आश्चर्याने विचारताच तो आनंदानं म्हणाला, पूर उतरताच गावी जाऊन मी पंच कमिटीला धन्यवाद देणार आहे आणि मुनी निवासाच्या रंगरंगोटीसाठी परत 10,000ची देणगी सुद्धा देणार आहे. अशा संकटकाळीही जर गाववाल्यांनी जनावरांसाठी मुनी निवास उघडून दिला नसता तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं. 11 रुपये 25 पैसे दिल्याच्या पश्चाताप मला आयुष्यभरासाठी झाला असता. त्यातून माझी सुटका झाली. या सुटकेच्या आनंदासमोर दुसरं काहीच मोठं नाही. बोलता बोलता तो हसला समाधानानं, आणि ती पाहत राहिली त्याच समाधानानं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील.
त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.